सर्वांना ख्रिस्तात सलाम। सर्वप्रथम यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा असुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आणि पुन्हा एकदा ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्रभू परमेश्वर एकत्रित करत आहे, म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने यहोवा परमेश्वराचे आभारही मानतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपलं सर्वांचं स्वागतही करतो। आपण आज ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे, आपला प्रभू सर्वोत्तम देतो। आपला प्रभू सर्वोत्तम देतो आणि याकरिता पवित्र शास्त्रामधून काही वचनांचं वाचन करणार आहे, परंतु सर्वात पहिलं वचन जे घेतलेलं आहे ते नवीन करारामधून आहे आणि नवीन करारामधून याकोबाचे पत्र पहिला अध्याय त्याचं 17 वचन आपल्याला सांगतं, प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्णदान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उतरते। प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्णदान हे वरून आहे। सर्वोत्तम गोष्टी आणि पूर्णदान हे आपल्याला पित्यापासून प्राप्त होतं, हे पवित्र शास्त्रातील वचन आपल्याला सांगतात आणि ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की आपला देव सर्वोत्तम आहे आणि त्याच्यापासून आपल्याला सर्वोत्तम गोष्टी मिळतात। प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्णदान वरून आहे, ते पित्यापासून उतरतं, ते पित्यापासून आपल्याला प्राप्त होतं आणि हेच सांगण्यासाठी पवित्र शास्त्रातील 3 साधे तारांकित वचन जे आहेत ते मी आपल्याकरिता वाचणार आहे आणि ते वचन म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, हे 3 वचन वाचत असताना तत्पूर्वी हे 3 वचन वाचण्यापूर्वी एक पॉइंट मी आपल्या समोर ठेवणार आहे आणि म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा जो पॉइंट मी ठेवत आहे ते म्हणजे प्रभू सर्वोत्तम देतो कारण तो प्रेमळ आहे। आपला प्रभू, आपला यहोवा देव आपल्या जीवनामध्ये सर्वोत्तम गोष्टी देतो कारण की तो प्रेमळ आहे, तो आपल्यावरती प्रीती करतो आणि यासाठी जर आपण योहान सुवर्तमान 3 अध्याय 16 वचन वाचलं तर वचन आपल्याला सांगतं, खूप जास्त प्रसिद्ध झालेलं वचन आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। आणि म्हणून योहान 3:16 मधून आपल्याला समजतं प्रभू सर्वोत्तम देतो कारण की तो प्रेमळ आहे, तो प्रीती करणार आहे, त्याने जगावर प्रीती केली आणि म्हणून आपल्याला समजतं सर्वोत्तम गोष्ट आपल्याला जी मिळते, सर्वोत्तम ज्या देणग्या आपल्याला प्राप्त होतात त्या यहोवा पित्याच्या प्रेमळपणामुळे आपल्याला मिळतात। ही सर्वात महत्वाची पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आपला देव सर्वोत्तम देतो, आपला प्रभू सर्वोत्तम देतो कारण तो विश्वासू आहे, कारण तो विश्वास योग्य आहे, कारण तो विश्वासू आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्याकरिता एक वचन वाचतो, स्तोत्रसंहिता 37 त्याचं 25 वचन, स्तोत्रसंहिता 37 त्याचं 25 वचन असं आहे, मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही। स्तोत्रसंहिता 37 त्यातील 25 वचन वाचलेलं आहे, दाविदाचं स्तोत्र आहे। दावीद म्हणत आहे मी तरुण होतो, म्हणजे मी तरुणपणी देखील पाहिलं, आता मी म्हातारा झालो आहे आणि मी आता देखील बघत आहे नीतिमानाला निराश्रित झालेला आणि त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही। दावीद राजा म्हणत आहे, दावीद ज्या ज्या प्रसंगामधून गेलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो खूप जास्त फिरला आहे आणि तो दावीद असं म्हणत आहे की नीतिमान निराश्रित झालेला व त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही। म्हणून जे देवबापावरती विश्वास ठेवतात, यहोवा देवबापावरती विश्वास ठेवतात, तो विश्वास योग्य आहे। तो म्हणाला आहे की तो आपल्याला जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्यांना तो लज्जित आणि फजित होऊ देत नाही आणि खरोखर जीवन जगत असताना हा अनुभव आपल्याला देखील खूप साऱ्या वेळेस आलेला असेल आणि म्हणून दुसरा मुद्दा मी या प्रकारे स्पष्ट करत आहे, आपला प्रभू सर्वोत्तम यासाठी देतो कारण की तो विश्वास योग्य आहे, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो, तो कधी न बदलणार आहे, तो 100% आपल्याला जे बोललेलं आहे पवित्र शास्त्रामधील जे वचन आहेत हे त्याच्या मुखातली वचन आहेत आणि ते विश्वास योग्य आहेत। प्रभू विश्वास योग्य आहे म्हणून तो सर्वोत्तम देतो आणि दावीद देखील म्हणत आहे, दावीद राजा म्हणत आहे नीतिमान निराश्रित झालेला व त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिलेली नाही आणि म्हणून आपल्याला यामधून समजतं की आपला देव, आपला प्रभू विश्वास योग्य आहे म्हणून तो सर्वोत्तम देतो। तिसरी गोष्ट जी आहे, प्रभू सर्वोत्तम देतो कारण की प्रभू सर्वोत्तम देतो कारण तो आमचे नेहमी हिताचे इच्छितो, भलंच इच्छितो असं मी म्हणेल, हिताचं इच्छित असतो आणि यासाठी देखील हे वचन आपल्याला माहिती असेल, यिर्मया
29वा अध्याय त्याचं 11 वचन मी आपल्याकरिता वास्तवचन आहे. परमेश्वर म्हणतो, माझ्या मनात तुम्हाविषयी जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, ते अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला भावी सुस्थितीचे आशा देणारे आहेत. म्हणजे काय, देवबापाची आपल्यासाठी जी इच्छा आहे ती नेहमी चांगली आहे, हिताची आहे. आणि म्हणून तो सर्वोत्तम यासाठी देतो कारण की त्याची इच्छा आहे. त्याचीच इच्छा आपल्या जीवनामध्ये तो पूर्ण करतो. कारण की प्रभू सर्वोत्तम देतो. त्याच्या पाठीमागचं कारण तो नेहमी आपलं भलं इच्छित असतो, चांगलं इच्छित असतो, हिताचं इच्छित असतो. ही त्याची इच्छा आहे आणि त्याची इच्छा तो आपल्या जीवनामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. साध्या सोप्या गोष्टीद्वारे हा संदेश दिला. सर्वोत्तम, आपला प्रभू सर्वोत्तम देतो, आपला प्रभू सर्वोत्तम देतो. मननाचा विषय हा घेतला होता आणि हे 3 मुद्दे 3 वचन सांगत मी स्पष्ट केलेलं आहे. परंतु आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे उदाहरण मी आपल्यासाठी देऊ इच्छितो. ते उदाहरण म्हणजे मी यावेळेस एक बास्केटबॉल प्लेअर जे होते, जे आता राहिले नाहीत, त्यांचं नाव होतं कोबी ब्रायंट. कोबी ब्रायंट विषयी मला यावेळेस सांगायचं आहे. वर्ल्ड बेस्ट प्लेअर बास्केटबॉलचे ते होते, वर्ल्ड बेस्ट प्लेअर. आणि असं म्हणायचंय की त्यांचं जे वर्कआउट आहे ते पाहण्यासारखं आहे. त्यांचं वर्कआउट हे पाहण्यासारखं असतं. ते खूप वेळ मेहनत घेतात, खूप वेळ प्रॅक्टिस करतात. आणि मग एकदा त्यांची अकॅडमी एक नवीन प्लेअर जॉईन करतो जो की कोबीचा खूप मोठा फॅन असतो. आणि मग तो जो जॉईन करणारा नवीन प्लेअर असतो, कोबीचा खूप मोठा फॅन असतो, तो त्याला विनंती करतो की मला तुम्ही प्रॅक्टिस करत असताना मी बाजूला थांबेल, फक्त मला ती परवानगी द्या. तुम्ही प्रॅक्टिस करत असताना मी फक्त बाजूला थांबेल, तुम्ही वर्कआउट करत असताना मला फक्त ते पाहायचं आहे. आणि मग वर्कआउट सुरू होतं, वर्कआउट तो करतो, वर्कआउट संपतं. आणि वर्कआउट संपल्यानंतर तो नवीन प्लेअर जो की त्याचा फॅन असतो तो त्याच्या संगती संपर्क साधतो आणि म्हणतो, जगाचा सर्वोत्तम प्लेअर, वर्ल्ड बेस्ट प्लेअर तुम्ही आहात आणि तुम्ही सुरुवातीचे काही तास फक्त बास्केटबॉलचे बेसिक ज्या गोष्टी आहेत, बास्केटबॉल शिकण्यासाठी जे नवीन खेळाडू करतात तेच तुम्ही करत होता, अगदी बेसिक स्टेप्स. त्याचं उत्तर येतं, मी हेच करतो म्हणून मी वर्ल्ड बेस्ट प्लेअर आहे. मी बेसिक अजून विसरलेलो नाही, मी बेसिक धरून ठेवलेले आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो, जीवन जगत असताना अशा साध्या गोष्टी आहेत, साध्या गोष्टीद्वारे संदेश दिला, ह्या आपण कधीच विसरला नाही पाहिजे. योहान 3:16 हे वचन तारांकित आहे, वारंवार येणार आहे. आपल्यासाठी ते साधं झालं असेल. त्याचप्रमाणे इर्मया 29:11 हे देखील आपल्या तोंडपाठ असेल. दाविदाबद्दल देखील आपल्याला माहिती असेल. परंतु या गोष्टी आणि प्रीती, प्रार्थना आणि विश्वास ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत. ह्या जीवनामध्ये बेसिक आहेत, आपल्या ख्रिस्तित्वाच्या बेसिक्स आहेत. ह्या कधीच आपण विसरता कामा नये, कधीच सोडता कामा नये. कारण की हेच केल्यानंतर आपण बेस्ट होऊ शकतो आणि आपला जो बेस्ट देव आहे तो यामधूनच आपल्याला बेस्ट देऊ शकतो, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि यासाठी आणखीन एक उदाहरण देतो आणि हे उदाहरण आहे सौदीचा एक राजा. एकदा तो ठरवतो की खूप मोठं गोल्फ खेळण्यासाठी ग्राउंड तो तयार करेल आणि तो त्याप्रमाणे तयारी सुरू करतो. गोल्फ कोर्ट पूर्णपणे तयार होतं आणि सौदीचा राजा म्हणतो, या गोल्फ कोर्टच्या ओपनिंगसाठी जगाच्या बेस्ट प्लेअरला आमंत्रित करा. ओपनिंग सेरेमनीसाठी जगाच्या जागतिक लेवलच्या जे बेस्ट प्लेअर आहेत त्यांना तुम्ही आमंत्रित करा. आणि सौदीच्या राजाने गोल्फ कोर्ट तयार केल्यानंतर त्याच्या ओपनिंग सेरेमनीसाठी जागतिक जे बेस्ट प्लेअर असतात त्यांना तो आमंत्रित करतो. आणि मग ओपनिंग सेरेमनी होते. दिवसभर त्या गोल्फ कोर्टवरती खेळलं जातं, सर्व प्लेअर खेळतात आणि खेळल्यानंतर संध्याकाळी ज्या वेळेस डिनरची वेळ येते, रात्रीच्या जेवणाच्या वेळेस, भोजनाच्या वेळेस तो सगळ्या प्लेअर संगती संभाषण करत असतो. सौदीचा राजा सगळ्या प्लेअर संगती संभाषण करत असतो. सगळ्या प्लेअर संगती संभाषण करत असताना, गप्पा गोष्टी करत असताना असा जगाचा एक बेस्ट प्लेअर, गोल्फचा बेस्ट प्लेअर आर्नोल्ड पामर नाव त्याचं आहे. आर्नोल्ड पामर हा त्याच्या समोर येतो. आर्नोल्ड पामरला तो समोरून विचारतो की मी तुझ्यासाठी काय करू, मी तुझ्यासाठी काय करू, तुला काय गिफ्ट देऊ. आणि मग आर्नोल्ड पामर उत्तर देतात, कन्फ्यूज थोड्या वेळासाठी होतात. कारण की राजाने स्वतःहून असं विचारलेलं आहे, ज्याने की इतकं मोठं जागतिक दर्जाचं
गोल्फ कोर्ट तयार केला. आता तोच राजा ज्याने बनवलेले, ज्याने आमंत्रण दिलेले, तो विचारत आहे की मी तुझ्यासाठी काय बक्षीस देऊ, काय गिफ्ट देऊ. मग हा म्हणतो, इफ यू कॅन गिव्ह मी अ क्लब फ्रॉम युअर साइड दॅट वुड बी अ ग्रेट. इफ यू कॅन गिव्ह मी अ क्लब फ्रॉम युअर साइड दॅट वुड बी अ ग्रेट. गोल्फमध्ये जी काठी असते, ज्या काठीने खेळतात, स्टिक ज्याला म्हणतो, त्या स्टिकला जो प्रोफेशनल शब्द आहे त्याला क्लब म्हटलं जातं. आणि मग याचं म्हणणं असतं की तुम्ही मला ती स्टिक द्या, क्लब. आणि म्हणून हा म्हणतो, त्याने विचारल्यानंतर, इफ यू कॅन गिव्ह मी अ क्लब फ्रॉम युअर साइड दॅट वुड बी अ ग्रेट. काही दिवसांनी आर्नोल्ड पामर आपल्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर काही दिवसांनी त्याला एक बॉक्स मिळतो. बॉक्स रिसीव्ह होतो, पोस्ट करण्यात येतो आणि त्या बॉक्समध्ये एक पत्र असतं आणि त्या पत्रामध्ये टायटल डीड असती आणि टायटल डीड असती 500 एकरचा क्लब. त्याला बक्षीस सौदीच्या राजाने दिलेला आहे, 500 एकरचा क्लब. हे मी यासाठी सांगू इच्छितो, या भूतलावरचा जो राजा आहे तो सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. त्याने मागितलं होतं खेळण्यासाठी काठी, स्टिक. गोल्फ ज्याने खेळतात ती स्टिक, त्याला क्लब हा शब्द असतो. राजाने काय दिलं, 500 एकर. आणि घडलेली सत्य घटना आहे ही. सौदीच्या राजाने आर्नोल्ड पामर या प्लेअरला 500 एकर टायटल डीड त्या बॉक्समध्ये असते, ती त्याला दिलेली असते. जर भूतलावरच्या राजाला काय द्यायचं, राजाची विचारसरणी पाहिजे, उत्तम आहे ते तो देत आहे भूतलावरचा राजा. तर आपला देव हा राजांचा राजा आहे आणि प्रभूंचा प्रभू आहे, तो आपल्याला किती सर्वोत्तम देईल. म्हणून जीवनामध्ये जर काही गोष्टी आपल्याला प्राप्त होत आहेत तर धन्यवाद द्या, आणि जर काही गोष्टी प्राप्त झाल्या नाहीत तर राजा देण्याची वाट पहा. आपला राजा, आपला देव, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू सर्वोत्तम देईल. आपला देव सर्वोत्तम देतो. ह्या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बापा, तू महान आहेस, थोरेस गौरवी राजा आहे. रात्रभर तशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आम्हाला सांभाळलंस, तुझी कृपा पुरवलीस, म्हणून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू परमेश्वरा, प्रीती, प्रार्थना, विश्वास या ज्या बेसिक गोष्टी आहेत या आम्ही जीवनामध्ये कधीच सोडू नये. प्रिय प्रभू, कधीच विसरू नये, कारण की याद्वारेच आमच्या जीवनामध्ये सर्वोत्तम गोष्टी तुझपासून आम्हाला मिळतील. तू आमचा सर्वोत्तम प्रभू आहेस. सर्वोत्तम गोष्टी तुझ्यापासून मिळतात. तुझा प्रेमळ स्वभाव तू आमच्यावरती रोजच्या दिवसामध्ये प्रकट करतोस. प्रिय परमेश्वरा, तू आम्हाला रोजच्या दिवसामध्ये विविध आशीर्वादांनी परिपूर्ण करतोस, म्हणून तुला धन्यवाद. प्रिय प्रभू, खरोखर सर्वोत्तम गोष्टी आतापर्यंत ज्या आम्हाला तू दिल्या आहेत त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आणि सर्वोत्तम गोष्टी प्रिय परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये तुझ्यापासून, तुझ्या सर्वोत्तम वेळेस प्रिय प्रभू आम्हाला प्राप्त व्हाव्यात, म्हणून या वेळेस विनंती आणि याचना करतो. आदर, मान, महिमा, गौरव तुला देत ही लहान नम्र प्रार्थना देणे तारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो, म्हणून तो ऐकू द्या. आमीन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा आहे, तर ऐक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन.